जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएएस अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आपण काय करत आहे, कंबाईन पूर्व परीक्षा राज्यशास्त्र या विषयाचे मागील 5 वर्षाचे पीओक्यू सेशन आपण पाहत आहे। याचा पार्ट 1 आपण ऑलरेडी घेतलेला आहे। तर आपण आज काय करणार आहे, तर त्याचा पुढील भाग या लेक्चर मध्ये पाहणार आहे। तत्पूर्वी तुम्हाला माहिती असायला पाहिजे की विदर्भ आयएएस अकॅडमी मार्फत राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि कंबाईन पूर्व परीक्षेसाठी टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे। तर तुम्ही काय करू शकता, त्याचा लाभ घेऊ शकता। ठीक आहे, चला तर मग आपण आपलं सेशन स्टार्ट करूया। चला, हा आपला क्वेश्चन आपल्याला पाहायचा आहे। ठीक आहे, तर बघा क्वेश्चन काय म्हणते, खालील विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे। बघा, तर ह्या ठिकाणी क्वेश्चन तुम्हाला मायन्यूट डिटेल मध्ये जायचं आहे। ठीक आहे, त्या ठिकाणी काय होतं माहिती आहे का, थोडासा आकडा जर चुकला तर तुमचा क्वेश्चन चुकतो। ठीक आहे, तर बघा ह्या ठिकाणी पहिलं विधान काय म्हणते, संविधान सभेच्या 288 सदस्यांनी 26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटनेवर स्वाक्षऱ्या केल्या। हा पॉइंट आहे। ठीक आहे, त्यानंतर बघा 2 नंबर काय म्हणते, कायद्याने घालून दिलेली पद्धती हे तत्व आपण काय म्हणते, अमेरिकेच्या राज्यघटनेकडून स्वीकारले आहे। हे 2 नंबरचं विधान आहे। ठीक आहे, 3 नंबरचं विधान बघा, त्या ठिकाणी काय म्हणले, संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक ही जी कल्पना आहे म्हणे, ती आपण ब्रिटिश राज्यघटनेकडून घेतलेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे। तर आपल्याला काय करायचं, यापैकी कोणतं विधान चुकीचं आहे किंवा कोणतं विधान योग्य आहे, हे पॉइंट आपल्याला काय करायचे, या ठिकाणी पाहायचे आहेत। तर थोडक्यात तुम्हाला माहिती असायला पाहिजे की संविधान सभेच्या 284 सदस्यांनी ऍक्च्युअल मध्ये काय केलं होतं, संविधान सभेच्या 284 सदस्यांनी हे आकडा ध्यानात ठेवा, कारण की त्यांनी फक्त +- 4 केलेले आहे आणि ह्या ठिकाणी चुकवण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यांनी काय केलं, 284 सदस्यांनी राज्यघटनेवर स्वाक्षऱ्या केल्या। हे तुम्हाला माहित असायला पाहिजे। तुम्ही एक क्वेश्चन पण पाहिला असेल की जेव्हा 2015च्या राज्यसभा प्रिलिम्सला क्वेश्चन आला होता की जेव्हा राज्यघटनेवर स्वाक्षऱ्या होत होत्या, ऍक्च्युअल मध्ये 3 प्रती होत्या राज्यघटनेच्या, त्या 3 प्रतीवर काय करत होत्या, स्वाक्षऱ्या होत होत्या, तेव्हा बाहेर थोडासा रिमझिम पाऊस सुद्धा चालू होता, असा क्वेश्चन सुद्धा आला होता। तर ते ध्यानात ठेवायचं तुम्हाला, 284 सदस्यांनी सिग्नेचर केल्या होत्या। त्यातले त्यात तुम्हाला माहित असायला पाहिजे की 26 जानेवारी 1950 ला नसून तर 24 जानेवारी 1950 ला सिग्नेचर करण्यात आली होती। तर ही सुद्धा डेट चुकवलेली आहे, कारण की शेवटी एकदा काय झालं होतं, 24 जानेवारी 1950 ला सर्व सदस्य भेटले आणि राज्यघटनेवर स्वाक्षऱ्या केल्या होत्या। हे तुम्हाला माहित असायला पाहिजे। तर पहिल्या क्रमांकाचं विधान काय, चुकीचं आहे। ठीक आहे, दुसऱ्या नंबरचं विधान बघू आपण आता, कायद्याने घालून दिलेली पद्धती। ठीक आहे, तर कायद्याने घालून दिलेली पद्धती हे तत्व जे म्हणे आपण अमेरिकेच्या राज्यघटनेकडून स्वीकारलेले आहे। तर ह्या ठिकाणी थोडंसं चुकीचं आहे। तुम्हाला माहित असायला पाहिजे की 2 प्रकारची पद्धती असते। त्याच्यामध्ये बघा, थोडक्यामध्ये कायद्याने घालून दिलेली म्हणजेच एक प्रकारे कायद्याने प्रस्थापित पद्धत, आणि ही पद्धत आपण कुठून घेतलेली आहे, जपानकडून। ठीक आहे, जपानकडून घेतलेली आहे आपण, जपानच्या राज्यघटनेकडून कायद्याने प्रस्थापित पद्धत। आता आपण अमेरिकेकडून कोणती घेतली तुम्हाला ध्यानात ठेवायचंय, कायद्याची उचित प्रक्रिया, कायद्याची उचित प्रक्रिया किंवा आपण म्हणू शकतो कायद्याची योग्य प्रक्रिया। ही कोणाकडून घेतली आपण, अमेरिकेकडून। या ठिकाणी तुम्हाला माहित असायला पाहिजे। ठीक आहे, ह्या ठिकाणी थोडंसं चुकवलं त्यांनी। तर मग काय, कायद्याची प्रस्थापित पद्धत किंवा कायद्याने घालून दिलेली पद्धती ही तत्व कुठून घेतले आपण, अमेरिकेच्या राज्यघटनेकडून घेतलं आहे का, तर नाही, आपण जपानच्या राज्यघटनेकडून घेतलेलं आहे। तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे। त्यानंतर 3 नंबरचं उदाहरण बघा, संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक। संयुक्त बैठक तुम्हाला माहित आहे, आर्टिकल 108 संयुक्त बैठक। ठीक आहे, तर ही कल्पना आपण ब्रिटिश राज्यघटनेकडून घेतलेली आहे। तर या ठिकाणी हे चुकीचं आहे। तर आपण ही कुणाकडून घेतलेली आहे कल्पना, ध्यानात ठेवा, तर ऑस्ट्रेलियाकडून घेतलेली आहे। ठीक आहे, ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेकडून घेतलेली पद्धत आहे आपण कोणती, संयुक्त बैठक। ठीक आहे, तर ह्या ठिकाणी 3 विधानं काय आहेत, चुकीचे आहेत। ठीक आहे, हे तुम्हाला माहित असायला पाहिजे। आता ह्या क्वेश्चन कडून आपल्याला शिकायचं काय आहे,
तर शिकायचं असं आहे की घटनेचे स्त्रोत, राज्यघटनेचे स्त्रोत कोणते आहेत याच्यावर आयोग क्वेश्चन विचारते. तर तुम्हाला काय करायचे, ते स्त्रोत एकदम पाठ करून ठेवायचे आहेत. ठीक आहे, तर हे तुम्हाला ह्या क्वेश्चनवरून शिकायला भेटतंय. त्यानंतर जी आकडेवारी आहे 288, तर ह्या ठिकाणी आकडेवारीमध्ये पण चुकवताना दिसतंय आयोग. तर तुम्हाला काय करायचंय, पहिल्या मेजर पॉईंट जे आहेत जे एक्झाम मध्ये विचारले जातात त्या मेजर पॉईंट मधील आकडेवारी तुम्हाला पाठच ठेवायची आहे. आणि हाच क्वेश्चन एसटीआय मेन्सला सुद्धा आला होता 24 जानेवारी 1950. ठीक आहे, त्यानंतर कायद्याने घालून दिलेली पद्धती याच्यावर सुद्धा एक्झाम मध्ये क्वेश्चन आलेले आहेत. ठीक आहे, नंतर संयुक्त बैठकीवर भरपूर वेळेस क्वेश्चन आलेले आहेत. तर तुम्हाला काय करायचं, पीओक्यू अनालिसिस चांगल्या पद्धतीने करायचं आहे आणि मागच्याच पीओक्यूच्या बेसवर पुढचा क्वेश्चन बनताना दिसते, हे आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे. ठीक आहे, चला आपण पुढचा क्वेश्चन पाहूया. आता हा क्वेश्चन बघा, हा थोडासा शांत डोक्याने सोडायचा होता, सिंपल क्वेश्चन आहे. ठीक आहे, तर काय म्हणते क्वेश्चन, भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याविषयी काय करायचं, आपल्या प्रस्ताविकाविषयी खालील विधाने विचारात घ्यावायचे आहेत. बघा त्याच्यामध्ये नंबरचे विधान काय म्हणते, सरनामा हा राज्यघटनेला जे प्रस्थापित, ठीक आहे, आणि जे प्रचारित करावायचे आहे, ठीक आहे, प्रस्थापित करायचे आहे आणि जे प्रचारित करावायचे आहे ती उद्दिष्टे कथन करतो म्हणे. आणि त्यानंतर त्यामधील भाषा कशामधील, आपल्या राज्यघटनेतील भाषा जेथे जेथे संदिग्ध आहे मला, ठीक आहे, डाऊटफुल आहे किंवा काही ठिकाणी त्याचा अर्थ लावता येत नाही, संदिग्ध असल्याचे आढळते, तेथे तेथे घटनेचा वैधानिक म्हणजे कायदेशीर किंवा योग्य अर्थ निरूपण करण्यास काय केलं जातं, सहाय्य करतो म्हणे कोण, सरनामा. तर हे एकदम विधान बरोबर आहे की सरनाम्यामधून काय होतं, आपल्याला एक प्रकारे राज्यघटनेतील काही वेगवेगळ्या डेफिनेशन आहेत किंवा वेगवेगळे शब्द आहेत, त्या शब्दाचा योग्य अर्थ लावण्यासाठी मदत कोण करते, सरनामा करते. हे एक नंबरचे विधान एकदम बरोबर आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा नंबरचे विधान काय म्हणते, संविधान सभेने ज्याप्रमाणे राज्यघटनेच्या इतर भागास ठीक आहे कायदेशीर मान्यता दिलेली आहे, तशी ती सरनाम्यास म्हणजे प्रस्ताविकेस दिलेली नाही, हे विधान आहे. ठीक आहे, तर निगेटिव्ह सेन्स असल्यामुळे तुम्हाला इथं थोडंसं थांबून विचार करावायचा आहे. ठीक आहे, कारण की जर क्वेश्चन मध्ये निगेटिव्ह सेन्स असेल तर ते क्वेश्चनचं विधान काय चुकीचं असण्याचे चान्सेस खूप वाढून जातात. तर आपल्याला काय करायचं आहे, त्या ठिकाणी थोडासा स्टॉप घ्यायचा आहे आणि नंतर तो क्वेश्चन टॅकल करावायचा आहे. बघा आता या ठिकाणी की संविधान सभेने ज्याप्रमाणे राज्यघटनेच्या इतर भागास कायदेशीर मान्यता दिली आहे तशी ती सरनाम्यास सुद्धा दिलेली नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तर तुम्हाला माहित असायला पाहिजे की इव्हन की चर्चेविना सुद्धा काय केलं होतं, ह्या सरनाम्यास मंजुरी देण्यात आली होती. तर आपल्याला ध्यान ठेवायचं की चर्चा न करताच ह्या सरनाम्यास मंजुरी देण्यात आली होती, तर त्या ठिकाणी हे विधान काय चुकीचं आहे. ठीक आहे, तर मग फक्त विधान अ बरोबर आहे, ठीक आहे, हा क्वेश्चन समजला. आता पुढचा क्वेश्चन बघूया. ठीक आहे, बघा आता एक विधान आहे, ते विधान कोणी व्यक्त केलं किंवा कोणामार्फत आहे ते आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, तर बघा प्राचार्य केसी व्हियर यांचं विधान आहे. तर हे विधान त्यांनी कोणत्या प्रकारचं विधान केलं हे आपल्यास पाहायचं आहे. तर बघा केसी व्हियर यांच्या निरीक्षणानुसार खालील विधानांपैकी कोणत्या विधानातून भारतीय संघराज्य पद्धतीचे खरे स्वरूप व्यक्त होते, खालीलपैकी कशातून व्यक्त होते असं त्यांचं म्हणणं आहे. तर बघा, तर पहिलं काय म्हणते, भारतीय संघराज्य हे संस्थात्मक संकल्पनेपेक्षा अधिक क्रियात्मक आहे. कोणाचं म्हणणं आहे, केसी व्हियर यांचं. तर पर्याय एक नंबर त्या ठिकाणी चुकीचा आहे. ठीक आहे, जशी आपली एक ट्रिक आहे, एक ट्रिक सुद्धा सांगितली तुम्हाला की जो पर्याय जास्त स्पष्ट करून दिला असेल तर तो काय असतो, उत्तर असतो. ठीक आहे, त्याच्यामुळे 4 नंबरचं उत्तर याचे चान्सेस जास्त वाढतात, त्याच्यामुळे ऍक्च्युअली उत्तरच हे आहे 4 नंबरचं. तर केसी व्हियर यांचं काय म्हणत होतं की भारतीय संघराज्य हे एकात्म राज्याची दुय्यम वैशिष्ट्ये असलेल्या संघराज्यापेक्षा ते संघराज्याची दुय्यम वैशिष्ट्य असलेले एकात्म रूप आहे असं त्यांचं म्हणणं आहे, किंवा एकात्म राज्य आहे. संघराज्याची दुय्यम वैशिष्ट्य असलेले एकात्म राज्य असं कोणाचं म्हणायचं आहे, केसी व्हियरचं. कॉसी फेडरल, केसी व्हियरचं कोणाचं म्हणणं आहे, केसी व्हियरचं काय म्हणणं आहे तर कॉसी फेडरल, संघराज्याची दुय्यम वैशिष्ट्य असलेले. ठीक आहे, नंतर तुम्हाला माहित असलं पाहिजे ग्रँडविन ऑस्टिनचं काय आहे तर सहकारी संघराज्य.
ठीक आहे, बघून घेऊ आपण थोडक्यामध्ये. ऑस्टिन यांचं काय आहे, सहकारी संघराज्य त्यांनी सेंटेन्स केलेलं आहे, सहकारात्मक संघराज्य. ठीक आहे, नंतर तुम्हाला माहित असायला पाहिजे की पॉल ॲपलबॉय. ठीक आहे, पॉल ॲपलबॉय यांचं काय आहे, अतिसंघराज्य. ही काही सेंटेन्स आहेत तुम्हाला ध्यानात ठेवायचे आहेत. आता ॲपल महाग आहे ना ध्यानात ठेवायचं, तर अति महाग आहे ध्यानात ठेवा ॲपल. अशी ट्रिक तुम्ही काहीतरी बनवू शकता. अति महाग ॲपल आहे तर ॲपल बॉयांचं काय विधान, अतिसंघराज्य. ठीक आहे, हे ध्यानात ठेवा. चालतं, आपण पुढचं विधान पाहूया आता. 93चं उत्तर काय मग, पर्याय क्रमांक 4. आता 94 नंबरचं पहा. त्या ठिकाणी बघा पंचायत संबंधीचा क्वेश्चन आहे. त्या ठिकाणी बघायचं आपल्याला खाली विधान विचारात घ्यायचे आहेत. बघा, ग्रामसभेचे कार्यवृत्त म्हणजे डेली काय होतं ते त्या गोष्टी, त्यानंतर इतर संबंधित अभिलेख सुरक्षित अभिरक्षित ठेवणे आणि त्याची योग्य ती सुरक्षितता राखणे ही सरपंच आणि उपसरपंच यांची संयुक्त जबाबदारी आहे. ह्या ठिकाणी थोडंसं तुम्ही लॉजिक जर वापरलं तर उपसरपंचाची तेवढ्या मोठ्या प्रमाणात जबाबदारी त्या ठिकाणी नसते, तर सरपंच मेन आहे आणि सोबतच ग्रामसेवक मेन असायला पाहिजे. तर ह्या ठिकाणी ध्यान ठेवा, सरपंच आणि ग्रामसेवक यांची संयुक्त जबाबदारी असायला पाहिजे. उपसरपंचाला तेवढी व्हॅल्यू आपल्याला इथं दिलेली दिसून येत नाही. ठीक आहे, त्याच्यामुळं उपसरपंच हा ऑप्शन कट करायचा आहे. ठीक आहे, तर पर्याय क्रमांक ए बरोबर आहे. त्या ठिकाणी ग्रामसभेचे कार्यवृत्त व इतर संबंधित अभिलेख सुरक्षित ठेवणे, अभिरक्षित ठेवणे आणि योग्य ती सुरक्षितता राखणे ही सरपंच आणि ग्रामसेवक यांची संयुक्त जबाबदारी आहे असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, त्यानंतर बघा, प्रत्येक वित्तीय वर्षातील ग्रामसभेची पहिली बैठक, प्रत्येक आर्थिक वर्षातील जी ग्रामसभेची पहिली बैठक आहे ते वित्तीय वर्ष सुरू झाल्यापासून 2 महिन्याच्या आत भरवली गेली पाहिजे. याच्यावर क्वेश्चन सुद्धा आलेले आहेत पूर्वी पण. ठीक आहे, तर 2 महिन्याच्या आत भरवली गेली पाहिजे, माहित असलं पाहिजे. एकदम विधान बरोबर आहे. ठीक आहे, पहिली बैठक वित्तीय वर्ष सुरू झाल्यावर 2 महिन्याच्या आत भरवली गेली पाहिजे. फक्त विधान पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. ठीक आहे, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. पंचेदाराजवळ क्वेश्चन पडत. चला तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 96 म्हणून शोधू आपण त्याला. ठीक आहे, तर काय म्हणते, कोणत्या तत्वातून न्यायसंस्थेच्या प्रशासकीय कृतीवरील नियंत्रणाचा उगम होतो असं त्याचं म्हणणं आहे. ठीक आहे, तर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऍक्शन्सवर जे ज्युडिशियल कंट्रोल विषयी इथं बोललेलं आहे, तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. तर याचं उत्तर काय ध्यानात ठेवा, कायद्याचे राज्य. कायद्याच्या राज्यामध्ये काय आहे तर प्रशासकीय कृतीवरील नियंत्रणाचा उगम कोणाच होतो मग, न्यायसंस्थेचा. आता कशा प्रकारे हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. जर रूल ऑफ लॉ असेल कायद्याचे राज्य, तर तुम्हाला काय माहित असायला पाहिजे की गव्हर्नमेंट किंवा म्हणजे आपण म्हणू शकतो सरकार, नंतर प्रशासकीय अधिकारी समजा जे पण आहेत प्रशासकीय अधिकारी, यांच्या मनमानी कार्यभार जो असतो त्या कार्यभारावर काय होतं मग एक प्रकारे नियंत्रण यायला लागते. कशामुळं, कायद्याचे राज्यामुळं. आणि जर प्रशासकीय कृतीमार्फत म्हणू शकतो किंवा सरकारी कृतीमार्फत जर चुकीचं काम झालं तर ह्यांच्यावर नियंत्रण कोण ठेवू शकते मग, न्यायालय नियंत्रण ठेवू शकते. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला ध्यानात ठेवायचं की उत्तर काय आहे तर उत्तर आहे कायद्याचे राज्य. ठीक आहे, त्यानंतर आता न्यायिक पुनर्विलोकन तुम्हाला कन्सेप्ट माहित असायला पाहिजे. कोणता कन्सेप्ट, न्यायिक पुनर्विलोकन. पुनर्विलोकन या ठिकाणी तुम्ही थोडक्यात बघून घ्या. आता न्यायिक पुनर्विलोकन मध्ये काय असते ध्यानात ठेवा की जर घटनात्मक शब्द इथं तुम्हाला ध्यानात ठेवायचा. घटनात्मक ह्या शब्दावर सर्व खेळ आहे. ठीक आहे, जर सरकार म्हणू शकतो आपण किंवा संसद म्हणू शकतो, तर जर एखादी गोष्ट किंवा एखादा कायदा करत असेल जो घटनात्मक नसेल, ठीक आहे, घटनेच्या तरतुदीला अनुसूर नसेल, तर त्या ठिकाणी काय करते न्यायालय त्याचं पुनर्विलोकन करते. ठीक आहे, पुनर्विलोकन करून काय करू शकते ते, तर हा घटना हा जो रूल बनवला आहे समजा उदाहरणामध्ये किंवा कोणता पण कायदा बनवण्यात आला आहे संसदेमार्फत जो घटनेला धरून नाही, तर सर्वोच्च न्यायालय काय म्हणते संबंधित कायदा घटनेला धरून नसल्यामुळं तो काय होते नल अँड अवॉइड म्हणजे निष्फळ
ठरताना दिसते, तुम्हाला ध्यान ठेवायचं. म्हणजे तो चुकीचा आहे म्हणता रद्दबदल करण्यासाठी सांगून देते कोण, सर्वोच्च न्यायालय, तुम्हाला ध्यान ठेवायचं. ठीक आहे, तर न्यायिक पुनर्विलोकन झालं. त्यानंतर बघा प्रदत्त विधिनियम हा शब्द तुम्हाला भरपूर जणांना समजत नाही, तर त्या ठिकाणी तुम्हाला ध्यान ठेवायचंय प्रदत्त विधिनियम म्हणजे काय. तर बघा थोडक्यात तुम्हाला सांगतो तो पॉइंट. प्रदत्त विधिनियम आता बघा जसं जसं गव्हर्नमेंट डेव्हलप व्हायला लागते, ठीक आहे, गव्हर्नमेंट म्हणू शकतो कोणताही देश जसं जसं डेव्हलपमेंट व्हायला लागतो तर त्यावेळेस काय होतं माहिती आहे का, येणाऱ्या काळानुसार भरपूर साऱ्या अशा गोष्टी असतात त्या गोष्टी किचकट असतात. ठीक आहे, भरपूर साऱ्या गोष्टी किचकट असतात, टेक्नॉलॉजी असते त्याच्यामध्ये, टेक्नॉलॉजी म्हणू शकतो आपण, लॉची खूप मोठ्या प्रमाणात गरज लागते. ठीक आहे, तर अशा वेळेस काय होते संपूर्ण कायदे नव्या पद्धतीने तयार करावे लागतात नव्या काळाला अनुसरून. ठीक आहे, हे आपल्याला मुद्दा माहित असायला पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर पण ह्या ठिकाणी काय होतं, आपण संसदेमध्ये जे आपले लोक बसलेले आहेत, संसदेमध्ये जे आपले लोक बसलेले आहेत त्यांचं एज्युकेशन बॅकग्राऊंड आपल्याला सर्वांना माहीत असते. ठीक आहे, त्यामुळं तशा तिथं बसलेल्या व्यक्तीच्या मार्फत जर चांगल्या पद्धतीचा कायदा करणं आपण अपेक्षा करू शकत नाही. ठीक आहे, मग चांगल्या प्रकारचा कायदा तयार झाला पाहिजे. म्हणजे उदाहरणामध्ये बघा जे आपले नवीन 3 कायदे आले आहेत. ठीक आहे, नवीन 3 कायदे आता संसदेमध्ये बसलेल्या व्यक्तींना कायद्याचं नॉलेज त्या प्रमाणामध्ये नसते, तर मग असे नवीन कायदे त्या लेवलला जाऊन त्या लेवलचं वाचन करून कोण तयार करू शकणार. मग अशा वेळेस काय करते संसद स्थायी समितीकडे काय करते अशा विषय असे पाठवते. ठीक आहे, हे तुम्हाला ध्यान ठेवायचंय. पण ऍक्च्युअल मध्ये जो रूल हा कायदा बनवण्याचा अधिकार कोणाला आहे, संसदेला आहे. पण संसद काय करते डेलिगेट करते, म्हणजेच काय करते एक प्रकारे तो कायदा स्थायी समितीकडे म्हणू शकतो पाठवते. ठीक आहे, आता स्थायी समितीमध्ये चांगले हुशार लोक असतात जे काय करतात ह्या कायद्यावर चर्चा करतात, त्याचा मसुदा बनवतात आणि परत संसदेला पाठवतात. ठीक आहे, तर प्रदत्त विधिनियम म्हणजे काय ते ध्यान ठेवा की एखाद्या मेन ज्यांच्याकडे राईट आहे तो रूल बनवण्याचा तो कुणाकडे तरी डेलिगेट केला जातो, म्हणजे कुणाकडे तरी पाठवला जाते आणि ह्या व्यक्तिमत्वाने जो नियम किंवा जो मसुदा बनवला, ठीक आहे, जो कायदा बनवला तो कायदा म्हणजे काय असते प्रदत्त विधिनियम. ठीक आहे, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं. आणि ह्याला दुय्यम कायदा सुद्धा म्हणतात कारण की ऍक्च्युअल राईट कुणाचे होते संसदेचे होते. ठीक आहे, अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी सुद्धा उदाहरणामध्ये एखादा कलेक्टर आहे, कलेक्टरनं काय केलं एखादी योजना बनवण्याचं अधिकार त्याच्या खालच्या अधिकाऱ्याला दिले, तर हे पण झाले प्रदत्त विधिनियम. ठीक आहे, हे तुम्हाला प्रदत्त विधिनियम हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. तर ह्याच्या संबंधी खूप मोठा डाटा आहे, तो आपण नेक्स्ट टाइम एखाद दिवस पाहूया. ठीक आहे, तर आता आपण परत क्वेश्चनकडे वळूया. हे समजलं तुम्हाला. आता बघा पुढचा क्वेश्चन आहे राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान. हे महत्वाचं आहे. राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान काय आहे हा क्वेश्चन विचारलेला आहे. त्या ठिकाणी आपली जी ट्रिक आहे, जे जास्तीत जास्त स्पष्टीकरण करून दिलेलं आहे ते तिथं उत्तर असणार आहे. ठीक आहे, हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. त्या ठिकाणी ध्यान ठेवा पंचायत राज संस्थांना ग्रामपंचायत विकास आराखडा करण्यास सक्षम करणारी ही योजना आहे. ठीक आहे, कोणती राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान समथिंग 24 एप्रिल 2018 ही योजना लॉन्च झाली होती पंचायत राज दिनी. ठीक आहे, ह्या ठिकाणी तुम्हाला ध्यान ठेवायचं की ग्रामपंचायतीला खूप मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलप करण्यासाठी, ठीक आहे, जे विकास आराखडा आहे तो चांगल्या पद्धतीने राबवण्यासाठी राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान आलेलं आहे. तुम्हाला ध्यान ठेवायचं. तर ह्याचं पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. ठीक आहे, पुढचं बघू आपण. आता खालील विधाने विचारात घ्यायचे आहेत. आपल्या लोकलेखा समितीविषयीचं हे विधान आहे. ठीक आहे, तर 3 प्रकारच्या समित्या आहेत. ठीक आहे, तर त्याच्यामधली ही लोकलेखा समिती आपल्याला पाहायची आहे. तर बघा लोकलेखा समितीमध्ये 7 सदस्य हे राज्यसभेचे सदस्य असतात, हे विधान आहे. त्यानंतर बघा लोकसभेच्या दैनंदिन कामकाज पाहणाऱ्या नियमामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की कोणत्या ह्याच्यामध्ये दैनंदिन कामकाज पाहणाऱ्या नियमात असे नमूद करण्यात आले आहे की विरोधी पक्षाचा सदस्यच लोकलेखा समितीचा अध्यक्ष असेल. म्हणे कोण म्हणते विरोधी पक्षाचा सदस्यच काय म्हणते लोकलेखा समितीचा अध्यक्ष असेल असं मेन्शन करण्यात आलेलं आहे. तर तुम्हाला ध्यानात ठेवायचं की ह्या ठिकाणी लोकलेखा समितीमध्ये 22 सदस्य आहेत हे आपल्याला सर्वांना माहित आहे. ठीक आहे, 22 सदस्य आहेत ते आपल्याला माहित आहे. मात्र त्यामध्ये एक पॉईंट ध्यानात ठेवा की मग ह्या 22 पैकी 15 कुठले आहेत लोकसभेचे आणि 7 कुठले आहेत राज्यसभेचे. ठीक आहे, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. आणि मग काय झालं हे पर्याय क्रमांक 1 एकदम बरोबर झालं. ठीक आहे, आणि त्यातल्या तुम्हाला एक पॉईंट ध्यानात ठेवायचा आहे 1954 पूर्वी
लोकलेखा समितीमध्ये 15 सदस्य राहायचे आणि ते सर्वच्या सर्व कुठून राहायचे, लोकसभेमधूनच राहताना हे दिसायचे आपल्याला, ठीक आहे. 15 सदस्य संपूर्ण लोकसभेमधूनच राहायचे हे आपल्याला ध्यानात ठेवायचे आहे, ठीक आहे. त्यानंतर मग हे पॉईंट झालं. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा, लोकसभेच्या दैनंदिन कामकाज पाहणाऱ्या नियमात तर असे नमूद करण्यात आले आहे म्हणते की विरोधी पक्षाचा सदस्यच काय म्हणेल, लोकलेखा समितीचा अध्यक्ष राहील. ऍक्च्युअल मध्ये लोकलेखा समितीचा अध्यक्ष सध्या विरोधी पक्षनेताच राहतो, मात्र कुठंच असं मेन्शन नाही की विरोधी पक्षनेताच काय पाहिजे, अध्यक्ष पाहिजे असं मेन्शन करण्यात आलेलं नाही. फक्त संकेत असा पाळण्यात आलेला आहे की विरोधी पक्षनेता हा लोकलेखा समितीचा अध्यक्ष असायला पाहिजे, संकेत आहे तो. पहिल्यांदा मिनू मसानी वगैरे झाले होते, ठीक आहे, मिनू मसानी, तर हे संकेत आहे. तर नियमात वगैरे उल्लेख आहे का, तर नाही, हे ध्यान टाका. मग ब नंबरचं विधान चुकीचं आहे. तर असत्य विधान ओळखलेलं आहे, तर असत्य काय, फक्त ब आपणास ध्यानात ठेवायचं आहे, ठीक आहे. हे समजलं क्वेश्चन. लोकलेखा समिती पुढचं आपण बघून घेऊया. आता लोकलेखा समितीमध्ये तुम्हाला ध्यान ठेवायचं की कोणतेही मंत्री वगैरे याचा सदस्य असू शकत नाही, कार्यकाल 1 वर्ष राहते. शवविच्छेदन समिती सुद्धा याला म्हणलं जाते, हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे, ठीक आहे. कार्यकारी नियंत्रण ठेवण्याचं पण सुद्धा हे काम करताना दिसते आहे, ठीक आहे. जसं एक अंदाज समिती आहे, ठीक आहे, तशीच ही लोकलेखा समिती सुद्धा आहे. आता हा पॉईंट बघा, भारताचे प्रथम लोकपाल म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे, करंटचा क्वेश्चन आपण म्हणू शकतो, ठीक आहे. भारताचे प्रथम लोकपाल म्हणून प्रथम कोण होते, ध्यान ठेवा, न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष, ठीक आहे. न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष हे कोण होते, पहिले लोकपाल होते, तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. 2019 ला यांची नियुक्ती झाली होती, 2019 ला यांची नियुक्ती झाली होती. त्यानंतर काही काळासाठी प्रदीप कुमार मोहंती हे व्यक्तिमत्व होते. प्रदीप कुमार मोहंती एक हंगामी म्हणू शकतो आपण. आणि आता नुकतीच एका व्यक्तिमत्वाची निवड झालेली आहे कशासाठी, लोकपाल म्हणून. तर तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे, खानविलकर यांची आता सध्या आपले लोकपाल आहेत, खानविलकर, ठीक आहे. यांची नियुक्ती झालेली आहे कशासाठी, भारताचे नवीन लोकपाल म्हणून, ठीक आहे. तर लोकपाल संबंधीचा आपला कायदा कधीचा ध्यानात ठेवायचा, 2013चा, लोकपाल आणि लोकायुक्त कायदा 2013चा, ठीक आहे. हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. आणि लोकपालसाठी तुम्हाला ध्यानात ठेवायचं की 5 वर्ष किंवा 70 वर्ष असा कार्यकाल त्या ठिकाणी आहे, ठीक आहे. 5 वर्ष किंवा 70 वर्ष तिथला कार्यकाल असणार आहे. आणि 1+1 अध्यक्ष आणि 8 सदस्य अशी रचना कशाच्या त्या लोकपालाची राहताना दिसते आहे, तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. 5 70 म्हणू शकतो आणि 1 8 हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे, ठीक आहे. एकंदरीत आपण पुढचा पॉईंट बघूया. आता बघा, बलवंतराय मेहता समितीची स्थापना विषय बघायचा आहे. तर बलवंतराय मेहता जी समिती आहे ती स्थापना कोणत्या हेतूने करण्यात आली होती, बलवंतराय मेहता समितीची. तर या ठिकाणी बघा, पहिलं जे आपली ट्रिक आहे तीच लागू पडली इथं पण, सामूहिक विकास कार्यक्रमाच्या अंमलात अधिक कार्यक्षमता आणण्यासाठी काय झाली, ही उपाययोजना आणली होती, तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. तर पर्याय क्रमांक 2 सुद्धा बरोबर आहे, ठीक आहे. तर जी बलवंतराय मेहता समिती होती त्याची स्थापना कधी 1957ची, बलवंतराय मेहता समिती स्थापना कधी 1957ची तुम्हाला माहित असायला पाहिजे. आणि अहवाल सुद्धा 1957चा आहे. बलवंतराय मेहता समिती स्थापना 1957 आणि अहवाल सुद्धा 1957. ऍक्च्युअल मध्ये हे बलवंतराय मेहता जे आहेत ते गुजरातचे माजी मुख्यमंत्री होते. कोण, बलवंतराय मेहता, आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे, ठीक आहे. नंतर ह्यांनी जी आपली पंचायत व्यवस्था आहे तर त्यांच्या खऱ्या जे स्टार्टिंगच्या शिफारशी होत्या तर त्या कोणा केल्या होत्या, बलवंतराय मेहता यांनीच केल्या होत्या, ठीक आहे. जो राष्ट्रीय सामूहिक विकास कार्यक्रम आहे तो 1952 ला चालू केला होता, ठीक आहे. आणि अशाच प्रकारचा एक कार्यक्रम 1953 ला चालू केला, राष्ट्रीय विस्तार सेवा कार्यक्रम म्हणू शकतो किंवा राष्ट्रीय विस्तार कार्यक्रम, ठीक आहे. ते 1953 ला चालू केला. आणि हे दोन्ही कार्यक्रम अपयशी ठरले, मग या दोन्ही कार्यक्रम का अपयशी ठरले आणि चांगल्या प्रकारे ते आता अपयशी ठरल्यामुळे काय चांगल्या प्रकारे ते अंमलात आले पाहिजे म्हणून काय केलं, बलवंतराय मेहता समिती स्थापना करण्यात आली होती, तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे बलवंतराय मेहता समिती. त्रिस्तरीय रचना वगैरे सांगितलेल्या गोष्टी ज्या होत्या त्या संपूर्ण गोष्टी कोण म्हणू शकतो आपण, आपल्या बलवंतराय मेहता समितीने सांगितल्या होत्या. आता पुढचं बघा, महाराष्ट्रातील थेट निवडलेल्या सरपंचाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे, ठीक आहे, चुकीचे. बघा या ठिकाणी तर बघा, पहिला आहे सरपंचाविरुद्ध अविश्वासाचा ठराव कोणत्या, थेट निवडलेल्या सरपंचाचा बाबत, ठीक आहे. तर थेट निवडलेल्या सरपंचाची शिफारस ऍक्च्युअल मध्ये कोण केली होती, जनतेतून थेट सरपंच निवडण्यात यावा अशी शिफारस PB पाटील समितीने केली होती, तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये बघा
चुकीचं विचारले तर त्या ठिकाणी 2/3 सदस्यांच्या, पहिलं काय म्हणतात, सरपंचाविरुद्धचा जो अविश्वासाचा ठराव आहे तो 2/3 सदस्यांच्या पाठिंब्याशिवाय मांडता येणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. ते एकदम बरोबर आहे की 2/3 सदस्यांचा पाठिंबा त्या ठिकाणी आवश्यक असतो. ठीक आहे, त्यानंतर हा ठराव मंजूर होण्यासाठी, अविश्वासाचा ठराव मंजूर होण्यासाठी 3/4 बहुमताची आवश्यकता असते. हे सुद्धा बरोबर आहे. ठराव मांडायचा आहे तर तुम्हाला 2/3 आणि मंजूर करायचं 3/4. ठीक आहे, हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. आणि जर अविश्वासाचा ठराव फेटाळला गेला, एकदा मांडला गेल्यानंतर फेटाळला तर पुन्हा 2 वर्ष तो मांडता येत नाही. तर हे सुद्धा बरोबर आहे की 2 वर्ष मांडता येत नाही. आता बघा काय म्हणते, सरपंचाच्या कारकिर्दीच्या अखेरच्या वर्षात, ठीक आहे, आता समजा उदाहरणामध्ये 5 वर्ष राहील, 5 वर्षाचा कार्यकाल आहे, तर शेवटच्या वर्षी, अखेरच्या वर्षात अविश्वासाचा ठराव मांडता येत नाही. ह्या ठिकाणी बरोबर आहे की तुम्हाला मांडता येत नाही शेवटच्या वर्षामध्ये, पण शेवटच्या वर्षामधल्या शेवटच्या 6 महिन्यात मांडता येत नाही. शेवटच्या 6 महिन्यात तुम्हाला अविश्वासाचा ठराव मांडता येत नाही, हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. आणि एकदा निवडणूक झाली, त्या निवडणुकीपासून 2 वर्ष तुम्हाला मांडता येत नाही. ठीक आहे, एकदा निवडणूक झाल्यानंतर 2 वर्ष तुम्हाला मांडता येत नाही अविश्वासाचा ठराव. ठीक आहे, आणि एकदा फेटाळला तर परत 2 वर्ष मांडता येत नाही. ठीक आहे, हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे मग 4 नंबरचं पर्याय काय या ठिकाणी चुकीचं आहे. ऍक्च्युअलमध्ये 2018 ते 2022 पर्यंत जनतेतून निवडून दिलेला म्हणजे थेट सरपंच निवडून दिला जायचा. मात्र परत 2022 पासून काय झालं, 2023 पासून म्हणू शकतो, परत जी जुनी पद्धत होती सदस्यांमधूनच सरपंच निवडायचा, तीच पद्धत चालू करण्यात आलेली आहे. ठीक आहे, आता पुढचा बघा, पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे तर बघा, पहिला पॉइंट आहे, नीती आयोगात, नीती म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. तर ह्या ठिकाणी बघा आयोगाने पहिल्यांदाच नॉर्मल लेवलला म्हणजे चुकवलं, नॉर्मल लेवलला कशामध्ये चुकवलेलं ध्यान ठेवा, इन्स्टिट्यूटमध्ये. ठीक आहे, इन्स्टिट्यूटमध्ये चुकवलेलं आहे. ह्या ठिकाणी ऍक्च्युअलमध्ये पाहिजे होतं इन्स्टिट्यूशन. आता म्हणताल तुम्ही फक्त नचाच फरक आहे, त्या ठिकाणी न मुळे काय होते, एक प्रकारे खूप मोठा गॅप दिसते फरकामध्ये. तर फरक काय ऍक्च्युअलमध्ये, इन्स्टिट्यूट म्हणजे काय होते, कोणती बी एखादी संस्था जी प्रायव्हेट वगैरे म्हणू शकतो आपण, लिमिटेडवाली जी असते प्रायव्हेट लिमिटेड वगैरे, त्या संस्थांमध्ये इन्स्टिट्यूट येताना दिसते. ठीक आहे, नॉर्मल लेवलला. आता उदाहरणामध्ये विदर्भ IAS अकॅडमी जी आहे ते एक इन्स्टिट्यूट म्हणू शकतो आपण, इन्स्टिट्यूट. ठीक आहे, हे झालं. मात्र इन्स्टिट्यूशन म्हणजे काय, तर ज्या ठिकाणी इन्स्टिट्यूशनमध्ये पब्लिक सेवा म्हणजे सार्वजनिक सेवा देणार आहे, सार्वजनिक सेवा म्हणजे समाज सेवा करणारं किंवा सार्वजनिक सेवा देणारं जे ठिकाण आहे ते इन्स्टिट्यूशन झालं. त्या ठिकाणी मग काय पाहिजे, नीती आयोग म्हणजेच काय, नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, बदलत्या देशासाठी इन्स्टिट्यूशन म्हणजेच काय आहे, नीती आयोग आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 आहे चुकीचं, चुकीचं आपल्याला पाहिजे, तर पर्याय क्रमांक 1 ह्या ठिकाणी आहे. त्यानंतर 1 जानेवारी 2015 रोजी त्याची स्थापना झाली होती. 1 जानेवारी 2015ला नीती आयोगाची स्थापना झालेली आहे. ठीक आहे, हे पण ध्यान ठेवायचं आहे. आणि PM काय असतात, नीती आयोगाचे अध्यक्ष असतात. PM काय असतात, नीती आयोगाचे अध्यक्ष असतात, हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. एक थिंक टँक, सरकारसाठी थिंक टँक म्हणून काम करताना कोण दिसते, नीती आयोग काम करताना दिसते. ठीक आहे, ह्या ठिकाणी. आणि ह्याच्यावर या नीती आयोगावर एक प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने क्वेश्चन येतात. जसं नियोजन आयोग पहिले काय होतं, वरून खाली अशा प्रकारे काय करायचं, काम करताना दिसायचं. ठीक आहे, मात्र नीती आयोग काय करते, खालून वर एक प्रकारे काम करताना दिसते. ठीक आहे, ज्याच्यामध्ये संपूर्ण राज्याचे विचार पण घेतले जातात. ठीक आहे, राज्यांचे जे मत आहेत त्या मतांचा पण काय केलं जातं, या ठिकाणी विचार केला जातो. इथं सामूहिक विकासाचा डेव्हलपमेंट म्हणजे विकास करण्यासाठी काय केलं जातं, प्रयत्न केले जातात. कशामार्फत, नीती आयोगामार्फत. ठीक आहे, सध्या नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी आहेत आणि सचिव कोण आहेत, सुब्रमण्यम, CVR सुब्रमण्यम हे कोण आहेत, सचिव आहेत आपण असं म्हणू शकतो. ठीक आहे, अशी नीती आयोगाची स्थापना झालेली आहे. आणि त्याच प्रकारे नीती आयोगासारखंच महाराष्ट्रामध्ये मित्राची स्थापना झाली. मित्रा, महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन ऑफ ट्रान्सफॉर्मिंग, मित्रा समजा असंच अशा प्रकारचं काय तर फुल फॉर्म आहे, तो आठवत नाही मला. तर मित्रा ध्यान ठेवा, मित्रा ऑक्टोबर 2022 मध्ये त्याची स्थापना झालेली आहे. कशाची, मित्राची. ठीक आहे, हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. आता पुढचा क्वेश्चन बघा, आता खालीलपैकी कोणती जोडी बिनचूक आहे, म्हणजे अचूक जोडी ओळखायची आहे. तर बघा, संसदेची निर्मिती हा पॉइंट आहे. त्यानंतर राष्ट्रपतीच्या पदाची निवडणुकीची पद्धत ते पॉइंट आहे. त्यानंतर भारताचा उपराष्ट्रपती हा एक पॉइंट आहे. त्यानंतर भारताचा महान्यायवादी हा एक पॉइंट आहे. सर्वांना माहिती असलं पाहिजे भारताचा महान्यायवादी किती कलम आहे, कलम 76.
आणि महाधिवक्ताची कलम कोणती आहे? कलम 165. ठीक आहे, हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. आता भारताचा उपराष्ट्रपती कलम 64 नाही, कलम किती आहे? 63. ठीक आहे. आणि राष्ट्रपती पदाची निवडणुकीची पद्धत काय? कलम 55. ठीक आहे, हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. आणि संसदेची निर्मिती कलम काय आहे? 79. अशा प्रकारे थोडक्यामध्ये इथं चुकीचं दिलं होतं. पर्याय क्रमांक मग 4 ह्या ठिकाणी बरोबर असणार आहे. आता पुढचा क्वेश्चन बघा, काय म्हणते? भारतीय राज्यघटनेत प्रत्येक राज्यासाठी उच्च न्यायालयाची तरतूद करण्यात आलेली आहे म्हणते. भारतीय राज्यघटनेत प्रत्येक राज्यासाठी उच्च न्यायालयाची तरतूद करण्यात आलेली आहे, आपल्याला माहित असायला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर दुसरं विधान आहे, उच्च न्यायालय असलेले दिल्ली हे केंद्रशासित प्रदेश आहे. ठीक आहे. 2019चा क्वेश्चन आहे बरं का, हे तुम्हाला ध्यान ठेवायचे. तर 2019चा क्वेश्चन असल्यामुळे दिल्ली एकमेव होते, ते पण बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर एकमेव किंवा आहे हे पण बरोबर आहे. त्यानंतर भारतात उच्च न्यायालयाची स्थापना सर्वप्रथम 1862 झाली होती, ते सुद्धा बरोबर आहे की 1862ला उच्च न्यायालयाची स्थापना झाली होती पहिल्यांदा. ठीक आहे. त्यानंतर स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापना झालेले अलाहाबाद उच्च न्यायालय हे 4थे उच्च न्यायालय होते. तर हे पण तुम्हाला माहित असायला पाहिजे की अलाहाबाद उच्च न्यायालय हे 4थे उच्च न्यायालय होते. तर या ठिकाणी बिनचूक विधाने कोणते आहेत? वरीलपैकी सर्व या ठिकाणी बिनचूक विधाने आहेत. ठीक आहे, हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. पुढचा क्वेश्चन बघा, आता खालीलपैकी कोणत्या तरतुदी काय म्हणते कलम 164 मध्ये आहेत म्हणे, राज्यघटनेच्या 164 मध्ये आहेत. कलमावर फोकस करताना दिसते बरं काय हो, तर आपल्याला कलमावर जास्त फोकस करायचा आहे. कलमा आणि मोजक्या त्या जवळपासच्या कलमा विचारताना दिसते आहे, त्याच्यामुळे ह्या कलमा चांगल्या पद्धतीने तुम्हाला पाठ करावायच्या आहेत. ह्या ठिकाणी बघा कलम 164 मध्ये कोणत्या तरतुदी आहेत. ठीक आहे. पुढचा पॉईंट बघा, ह्या ठिकाणी ह्याचे पर्याय कट झालेले आहेत. त्या ठिकाणी काय केले, कोणतं चुकीचं आहे विचारलं होतं. ठीक आहे, ह्याच्यामधलं तर तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे, ब नंबरचं विधान चुकीचं आहे. ठीक आहे, पर्याय दिलेले नाहीत. ठीक आहे, त्याच्यामुळे ह्या ठिकाणी चुकीचं विचारलेलं आहे. आता बघा चुकीचं आपण काय करू, ह्याला फक्त खालीपैकी कोणतं चुकीचं आहे असं ह्या ठिकाणी शोधूया. ठीक आहे. तर बघा, मुख्यमंत्री राज्यपालाकडून नियुक्त केला जाईल आणि इतर मंत्री राज्यपालाकडून मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यानुसार नियुक्त केली जातील. तर बरोबर आहे. कलम 163 काय म्हणते, राज्यपालाला सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली एखादं मंत्रिमंडळ राहील. ठीक आहे, हे 163 म्हणते. 164 मध्ये काय तर मुख्यमंत्री राज्यपालाकडून नियुक्त केले जातील आणि इतर मंत्री मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यानुसार राज्यपाल नियुक्त करताना दिसेल, हे बोललेलं आहे. ते एकदम बरोबर आहे. फक्त ह्या ठिकाणी राज्याच्या प्रशासनासंबंधी मंत्री परिषदेचे सर्व निर्णय राज्यपालास कळवणे हे मुख्यमंत्र्याचे कर्तव्य असं हे म्हणलेलं आहे. ठीक आहे. ह्या ठिकाणी तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे की ती कलम काय आहे, 167 कलम मध्ये आहे मेन्शन, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक चुकीचं होतंय. ठीक आहे. त्यानंतर मंत्री परिषद राज्याच्या विधानसभेत सामुदायिकरित्या जबाबदार असेल. विधानसभेत सामुदायिकरित्या जबाबदार कोण असेल? मंत्री परिषद. हे सुद्धा विधान बरोबर आहे, 164 मध्येच आहे. त्यानंतर मंत्री परिषदेतील मुख्यमंत्र्यासहित एकूण मंत्र्यांची संख्या राज्याच्या विधानसभेतील एकूण सभासद संख्येच्या 15% पेक्षा अधिक असणार नाही. मुख्यमंत्र्यासहित क्वेश्चन एकदा विचारला होता, मुख्यमंत्र्यारहित, तर ते त्या ठिकाणी चुकीचं आहे की मुख्यमंत्र्यासहित पाहिजे. एकूण सभासद संख्या 15% पेक्षा अधिक असणार नाही. हे सुद्धा बरोबर आहे की जे मंत्री, आता समजा आपलं मंत्रिमंडळ असते तर मंत्रिमंडळामध्ये काय झालं, जवळपास भरपूर सारे मेंबर असतात ना, त्याच्यापैकी मंत्रिमंडळामध्ये सीएम प्लस 15% पेक्षा काय म्हणते अधिक असणार नाही. म्हणते एवढेच तुम्ही ऍटलीस्ट मंत्री बनू शकता, नाही तर प्रत्येक व्यक्ती मंत्री राहायचा ना, त्याच्यामुळे ही काय टाकली, अट टाकलेली आहे. ठीक आहे, हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. तर फक्त बी नंबरचं चुकीचं आहे. 91व्या घटना दुरुस्तीनुसार ही अट टाकलेली आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा, कसं म्हणतं, तर पुढचा क्वेश्चन आहे, भारताशिवाय अन्य कोणत्या लोकशाही राष्ट्राच्या राज्यघटनेमध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांची यादी समावेश करण्यात आलेली आहे? तर काय म्हणते, भारतानं जे स्वीकारण्यापूर्वी तर भारताशिवाय अन्य कोणत्या लोकशाही राष्ट्राच्या राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्याची यादी मेन्शन आहे? त्या ठिकाणी उत्तर काय असायला पाहिजे, जपानमध्ये काय मूलभूत कर्तव्याची यादी मेन्शन करण्यात आलेली आहे. सध्या एकूण 11 मूलभूत कर्तव्य आहेत बरं का. सरदार सुवर्णसिंग समिती जवळपास 8 त्यांच्या मार्फत आपण काय घेतले होते, मूलभूत कर्तव्य घेतले होते. त्यानंतर 2 संसदीय मार्फत टाकण्यात आले होते आणि नंतर एक 86वी घटनादुरुस्ती 2002 नुसार के नंबरचं काय केलं, एक प्रकारे मूलभूत कर्तव्य ऍड करण्यात आलं आहे. ठीक आहे, तर जपानच्या घटनेमध्ये मेन्शन करण्यात आलेले आहे असं आपण म्हणू शकतो. आणि मार्गदर्शक तत्वे आयर्लंडकडून घेतले, मूलभूत हक्क अमेरिकेकडून घेतलेले आहेत. ठीक आहे.
त्यानंतर पुढचा बघा, आता जो पॉईंट पाहिला होता त्यासारखाच एक कलमासंबंधीचा हा क्वेश्चन आहे, ठीक आहे. तर भारतीय संविधानात नमूद केल्याप्रमाणे कोणत्या अनुच्छेदानुसार राज्यपालांना विशिष्ट गोष्टींबाबत विवेकाधिकार प्राप्त होतात, ठीक आहे. ह्या ठिकाणी जास्त लेवलला न पाहता 2 पॉईंट ह्या ठिकाणी तुम्हाला बघायचे आहेत. एक आहेत आकस्मिक अधिकार आणि एक आहेत विवेकाधिकार. तर आकस्मिक अधिकार जर म्हणलं तर अनुच्छेद क्रमांक 160 मध्ये आहेत, कलम 160 मध्ये राज्यपालाचे जे आकस्मिक अधिकार आहेत ते दिलेले आहेत. त्यानंतर कलम 163 मध्ये राज्यपालांना विवेकाधिकार देण्यात आलेले आहेत जे राष्ट्रपतीला दिलेले नाहीत, ठीक आहे. हे तुम्हाला ध्यान ठेवायचे आहेत, ठीक आहे. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर असणार आहे. कलम खूप महत्त्वाचे आहेत बरं का, याच्यावर क्वेश्चन आलेले आहेत. पुढचा क्वेश्चन बघा, हा लॉजिक बेस्ड क्वेश्चन होता, तो डोक्या जागेवर ठेवायचा होता आणि हा क्वेश्चन टॅकल करावायचा होता. आता जर लोकशाहीचे मूल्यमापन केले म्हणते तर खालील विधाने लोकशाही व्यवस्थेला अनुसरून नाही कोणते ते ओळखा म्हणा. जर आपण एखादं लोकशाहीचं मूल्यमापन केलं किंवा लोकशाहीचं बेसिक स्ट्रक्चर जर पाहिलं किंवा वैशिष्ट्य जर पाहिले तर खालीपैकी कोणतं विधान लोकशाही व्यवस्थेला अनुसरून नाही असा क्वेश्चन विचारलेला आहे. तर तुम्ही सिंपल लेवलला जर वाचला क्वेश्चन तर तुम्हाला समजून जाईल. तर बघा, अ नंबरचं काय म्हणतंय, मुफ्त, त्याला आपण मुक्त म्हणू शकतो, आपण फ्री आहे तर त्याला मुक्त बी शब्द वापरू शकतो. मुक्त पाहिजे ॲक्च्युअलमध्ये. मुक्त आणि निपक्षपाती निवडणुका, मुक्त आणि निपक्षपाती निवडणुका. तर अशा प्रकारे जर मुक्त आणि निपक्षपाती निवडणुका झाल्या तर लोकशाही तर बळकट होणार ना. ते लोकशाहीचं चांगलं वैशिष्ट्य आहे, ठीक आहे. तर वैशिष्ट्य आहे का? आहे. आपल्याला वैशिष्ट्य कोणतं नाही हे तुम्हाला ध्यान ठेवायचं. ध्यान ठेवा, वैशिष्ट्य आहे मुक्त आणि निपक्षपाती निवडणुका. त्यानंतर बी काय म्हणते, व्यक्तीची प्रतिष्ठा. तर लोकशाहीमध्ये प्रत्येक व्यक्तीची प्रतिष्ठा मान्य करण्यात आलेली आहे, कारण की प्रत्येक व्यक्तीचं जीवन हे चांगल्या पद्धतीने जगलं गेलं पाहिजे, हे सुद्धा बरोबर आहे. तर बी नंबर. त्यानंतर कायद्यासमोर समानता. कायद्यासमोर समानता असेलच तेव्हाच तर लोकशाही आणखी म्हणून सुद्धा बळकट रूपामध्ये आपल्या समोर येताना दिसेल. तर ब नंबर, डी नंबर सुद्धा विधान बरोबर आहे. फक्त या ठिकाणी काय, अल्पसंख्याकांचे शासन. अशा प्रकारे आपण म्हणू शकत नाही की लोकशाही बळकट होणार आहे, ठीक आहे. तर अल्पसंख्याकांचे शासन आपण सरळ म्हणू शकतो की हे काहीतरी विधान चुकीचं आहे, ठीक आहे. बहुसंख्याकात सुद्धा शासन नाही असायला पाहिजे आणि अल्पसंख्याकात सुद्धा शासन असायला नाही पाहिजे. तर सामूहिक हिताला काय म्हणजे म्हणू शकतो, पण एक प्रकारे सामूहिक हिताला जोपासणारे शासन त्या ठिकाणी असायला पाहिजे. त्या ठिकाणी फक्त सी विधान काय पाहिजे, अनुसरण नाही. तर पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर असणार आहे, ठीक आहे. त्यानंतर आपण पुढचा क्वेश्चन बघू. बघा क्वेश्चन काय म्हणते, सूची संबंधी हा क्वेश्चन देण्यात आलेला आहे, ठीक आहे. तर योग्य जोड्या जोडायच्या आपल्याला. तर बघा, पहिली जोडी, दुसरी जोडी, तिसरी जोडी आणि चौथी जोडी त्या ठिकाणी पुढंच सूची दिली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला जोडायच्या आहेत, ठीक आहे. तर बघा आता, दिव्यांग आणि बेरोजगार यांना सहाय्य कोणत्या सूचीमध्ये आहे. जे आपल्या 3 प्रकार सूची आहेत, राज्य सूची, संघ सूची आणि समवर्ती सूची, ठीक आहे. त्याच्यामधल्या कोणकोणत्या सूचीमध्ये काय काय देण्यात आलेलं आहे आपल्याला निवडायचं आहे, ठीक आहे. तर बघा, दिव्यांग आणि बेरोजगार यांना सहाय्य राज्य सूचीमध्ये आहे, एकदम बरोबर आहे, ठीक आहे. त्यानंतर टपाल खाते, पोस्ट ऑफिस वगैरे जे बचत खाते आहे ते संघ सूचीमध्ये आहे, हे सुद्धा एकदम बरोबर आहे. त्यानंतर बँकिंग कुठं आहे, संघ सूचीमध्ये आहे, हे सुद्धा बरोबर आहे. फक्त ह्या ठिकाणी एक पॉईंट चुकीचा आहे, सर्व प्रकारच्या सर्व ठिकाणची तीर्थयात्रा राज्य सूचीमध्ये दिली आहे. त्या ठिकाणी थोडंसं मायन्यूट डिटेल तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. जे भारताबाहेरील यात्रा आहेत, भारताबाहेरील त्या यात्रा केंद्राकडे आहेत, केंद्र सूचीमध्ये, आणि भारतामधील ज्या यात्रा आहेत ते सुद्धा आपण एक प्रकारे राज्य सूचीमध्ये आहेत. त्याच्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक डी चुकीचा आहे. तर फक्त ए, बी आणि सी म्हणजे पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर असणार आहे. तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे, पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर असणार आहे, ठीक आहे. ठीक आहे. मग अशा प्रकारे आपण जवळपास मागील 5 वर्षाचे क्वेश्चन पाहिलेले आहेत, ठीक आहे. तर भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.